तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू। तुकाराम महाराज म्हणतात चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा। या चिंतनानं काय होईल? तराल दुर्घट भव सिंधू निरसेल संकट। कुठलंही संकट जरी असलं तरी परमात्मा रक्षण करतो, परमात्मा सहाय्य करतो। मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया। देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडतावण। परमात्मा रक्षण करतो, कसंही संकट आलं तरी तो निवारण करतो। प्रल्हादावर अनेक संकट आली पण प्रल्हाद मात्र भजनच करायचा। नारायण 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 सोडवण्याकरिता परमात्म्याने यावं। नाम प्रल्हाद नाम उचलून घेतला कडीयेवरी भक्ती
सुखे निमाला नाम वरवया वरवंत परमात्म्याचं नाम या नामानं संकट जातात म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट नुसतं संकट नाही तराला दुर्घट भवसिंधू हे महासंकट आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेषु इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मोरा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम नाही का जन्माला येणं आणि जाणं हे तर ठरलेलं आहे याच्यात काही बदल नाही हेही महासंकट जातं तराला दुर्घट भव सिंधू संकट महासंकट जातं मग काय करू तू खूप बरा एक काम करा मृत्यू लोकात जन्माला आला ना दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झाला ना भगवंताने वाचा दिली ना वाचने रामाचं स्मरण करा अभंगाचं जमुनिया कोणी स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशे रामाचं स्मरण करा सर्वांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखानं पांडुरंगाचं भजन करा विठोबा Bye.
स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. नाही का तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य जन्म धारण करून आलात ना, या मृत्यूलोकात जन्माला येणं हे फार भाग्य. दुर्लभो मानुष देहो देही नाम क्षण भंगूर तत्राप्य दुर्लभ्य मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. अशा भारत भूमी जन्माला आलो, महाराष्ट्राच्या संताच्या भूमीमध्ये जन्माला आलो, शरीर मिळालं, मनुष्य जन्म प्राप्त झाला, वाचेने रामाचं स्मरण करायचंय. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, महक जमाना गया. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. कबीर महाराज सांगतात ना, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. लख चौरासी तेरे फिर कर, लख चौरासी तेरे फिर, सुंदर नर तुम पाया, राम भजन को दिया, राम भजन को दिया, राम भजन को दिया, राम भजन को दिया. मी तर असं सांगते, ज्याच्या जीवनात राम नाही त्याचं जगू नाही काही काम नाही. राम फार महत्वाचा आहे. आम्हाला संतांनी सांगितले ना, राम राम स्मरा आधी, रामाचं स्मरण करा. काय थोडी शंका आहे. तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात नामधरा कंठे विठोबाचे, दुसऱ्या चरणात म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्घट भवसिंधू, आणि तिसऱ्या चरणात म्हणतात वाचे स्मरा राम, विठोबाचं नाम कंठात धरायचं की रामाचं नामस्मरण करायचं, नेमकं काय करायचं. या अभंगाचे दोन अर्थ सांगता येतात. पहिला अर्थ नामधरा कंठी विठोबाचे, ते जमत नसेल तर फक्त राम 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 वाचने रामाचं स्मरण करायचं, जन्मोने कोळी वाचे स्मरे राम. आणि दुसरा अर्थ ज्या विठोबाचं नाम कंठात धारण करायचं तोच तर राम आहे. सगुण संपन्न पंढरी छाया, सगुण संपन्न पंढरी छाया, सगुण संपन्न पंढरी सगुण संपन्न पंढरी छाया, आमच्या स्वामीला केशी राजा, रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा, श्रीधरा मुकुंदा, श्रीधरा मुकुंदा. सज्जने स्वानंदा सर्वातीता, ज्या विठोबाचं नाम कंठात धरायचे तोच राम आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, हृदय मंदिरी स्मरकारे, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. नाही का, त्याला हृदयात धारण करा, रामाचं स्मरण करा. किती करा, धरिहाची नेम अहर्निशी, रात्रंदिवस रात्रंदिवस रामाचं स्मरण करा. का हो, रामाच्या भूमीतले आपण
रामासारखा राजा नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा सखा नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पतीही नाही. रामाचं जीवन किती आदर्श आहे पहा. रामाने वनवासाला जावं तर राजा दशरथाला रामाच्या पुत्राच्या वियोगानं मरण यावं. हा राम आहे, किती आदर्श राम आहे. राम वनवासाला गेले. फार गोड मुद्दा मी सांगेल आपल्याला शेवटी जाता जाता की कुटुंब किती सुंदर घडवावं, रामाच्या आदर्शानं घडवा. आपण रामाच्या भूमीतले आहोत. राम वनवासाला गेले. वनवासामध्ये त्या वनदेवीनं रामाचं स्वागत केलंय. रामा मर्यादा पुरुषोत्तम राम माझ्या नगरीत आले. वनदेवी म्हटली, रामा वनामध्ये आलात हो, राजगादीवरती बसायचं, 5 पक्वानाचं भोजन खायचं, राम राजा होणार आणि आता असे रामाला वनवास 14 वर्षाचा, रामा कसं राहायचं इथं. रामाने सांगितलं, काही नाही, माझ्याकरिता वनवास आहे ना, ह्या जंगलामध्ये काही गवत असेल त्या गवताची गादी करेल, त्याच्यावर झोपेल, वनातली काही मिळेल ती फळं खाईल, काही लाकडं घेईल, त्याची झोपडी बनवून आणि आनंदाने राहील. काही नाही, मला वनवास आहे 14 वर्षाचा. राम असं म्हटले नाही राजा दशरथाला की मलाच वनवास का. काही तक्रार नाही केली बापाकडे. हे माय बापाचं प्रेम आहे नाही का. किती आदर्श राम आहे. म्हणून रामाने तक्रार नाही केली. त्या वनदेवीने सांगितलं, रामा मी काही सेवा करू तुमची. काही नका, वनवास मला आहे ना, मीच करतो सेवा, काहीतरी करू द्या. वनदेवीने सांगितलं. रामाने सांगितलं, एक कराल का. हो, काय करू. रस्त्यामध्ये येता येता मी ज्या रस्त्यानं आलो ना, त्या रस्त्याला फार काटे, सगळे काटे स्वच्छ करा, काही करू नका, माझ्याकरता एवढंच करा. विठ्ठल विठ्ठल. वनदेवी म्हटले, रामा तुम्ही आलात ना चालत आता, मग कशाला परत रस्त्यातली काटे स्वच्छ करायची. रामाने सांगितलं, मी आलोय, पण मी आलो तेव्हा भरत नव्हता ना घरी, आणि मग मला पाहण्याकरिता भरत येईल त्या रस्त्यानं. भरताला काटा भरता कामा नये म्हणून सगळ्या रस्त्यावरची काटे. भावावरती किती प्रेम करावं, कसं करावं, रामाकडनं शिका. वनदेवी म्हटली, भरत रामाचा भाऊ एवढा नाजूक आहे का, त्याच्या पायाला काटा सहन होणार नाही. तसं नाही, मग माझा भरत वज्राचा चुरा करेल, मग भरताला काटा नाही सहन होणार, रामाने काट्यावर नाही यावं, भरताने का येऊ नाही. रामाने गोड उत्तर दिलं. भरत रस्त्याने आलं की त्याच्या पायात काटा भरेल आणि त्याच्या डोळ्यात गळगळा अश्रू येतील. पायाला काटा भरला, वेदना झाल्या म्हणून नाही येणार. मग माझा राम ह्या रस्त्यानं गेला, ह्या काट्यावरनं रामाला जावं लागलं म्हणून त्याला वेदना होतील, डोळ्यातनं पाणी येईल त्याच्या. माझ्या रामाला ह्या काट्यातनं जावं लागलं, ह्या वेदना त्याला सहन होणार नाही, म्हणून रामानं किती वेदना भोगल्या हे मला भरताला दाखवायचं नाही, भरताला पाहता कामा नाही, म्हणून सगळे काटे स्वच्छ करा. हे रामायण शिकवतंय आम्हाला. अशा रामाच्या भूमीत राम राम स्मरा आधी. कुटुंब सुंदर कसं बनवावं हे रामायणात पहा. रामायण जाता जाता सांगेल, मंदोदरी रावणाची पत्नी महान पतिव्रता, ती महान पतिव्रता होती. रावणाची पत्नी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. त्या मंदोदरीनं गोड रांगोळी काढली होती दरवाजाच्या समोर, आणि त्या रांगोळीमध्ये श्रीराम असं लिहिलंय. रांगोळी किती गोड काढली, रांगोळीमध्ये श्रीराम, रामाचं नाव लिहिलंय. आता मला सांगा, श्रीराम वाचल्यानंतर रावणाला आनंद होईल का. रावणाला आनंद होईल नाही. रावण असा लालबुंद झाला, चेहरा लालबुंद झाला. रावणाने सांगितलं, माझ्या शत्रूचं नाव लिहिलं तू. मंदोदरी म्हटली, तुमचा शत्रू कोण. म्हणे, नाही का श्रीराम, माझ्या शत्रूचं नाव लिहिलं. ते म्हणे, नाही नाही, तुमच्या शत्रूचं नाही. मग अहो श्रीराम आपलंच नाव आहे. म्हणे, कसं. अहो श्री म्हणजे श्रीलंका, राम म्हणजे रावण, आणि म म्हणजे मंदोदरी, आपलंच आहे. घर किती सुंदर बनवावं हे एका स्त्रीकडनं शिकावं. म्हणून आपण ज्या भारतभूमी जन्माला आलो ना, त्या भारतभूमीला माता म्हटलंय. माता आणि पिता या भूमीला आदर्श घडवते. म्हणून पुंडलिक माता पित्याची सेवा करत होता, तर पांडुरंगाने यावं. माता पिता एवढे आदर्श या भूमीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. जन्मोनिया कोळी वाचे स्मरे राम, घरी हाचे नेम अहर्निशी. रात्रंदिवस रामाचं स्मरण करायचं. तुकाराम महाराज यांनी काय होईल त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या तुका मन कोटी कुळते पुणे, तुका मन कोटी कुळते पुणे, तुका मन
तुकोबाराय म्हणतात कोटी कुळे ती पुनीत कोटी कुळाचा उद्धार पण कधी भावे गाता गीत विठोबाचे. भावे हा शब्द महत्वाचा आहे. गाता गीत विठोबाचे या अभंगाच्या चारही चरणाचा अर्थ फार गोड होतो. नाम धरा कंठी विठोबाचे, कंठात विठोबाचं नाम धारण करा. ते नाही शक्य तर तयाच्या चिंतने मग त्याचं चिंतन करा. तेही नाही मग चला तिसऱ्या चरणात वाचे स्मरा राम 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 स्मरा. आणि शेवटचं चरण भावे गाता गीत विठोबाचे. विठोबाचं गीत गा. ज्याला भजन गाता येतं ना त्याने गा. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. कारण भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती आणि बळवीन शक्ती बोलू नये. भाव फार महत्वाचा आहे. परमार्थाकडे परमार्थिकाकडे पाहत असताना परमात्मा काय पाहतो आपल्याकडे पाहताना? अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. भाव पाहतो. भाव महत्वाचा आहे. असो या तुकोबारायांच्या अभंगावरती चिंतन निरूपण करण्याचा प्रयत्न केला. परिवारामध्ये असणारे बाबा एक वर्षापूर्वी ईश्वराच्या इच्छेनं या इहलोकाचा त्यांना निरोप घ्यावा लागला. भगवान परमात्म्याकडे सर्वांनी प्रार्थना वंदन करूया की पुढील गती चांगल्या प्रकारे प्राप्त व्हावी. त्याच प्रकारे माता पित्याची सेवा हे आमचं आद्य इथे कर्तव्य आहे. आणि हयात असताना बाबांच्या जीवन कार्याचा गुणगौरव आपण जर पाहिला तर सत्कर्म केलं, माता पित्यांची सेवा, चांगले संस्कार मुलांना दिले, इतर गोरगरिबांना दानधर्म केला, इतर कुणी गरजेचं असेल गरजू असेल ज्यांना आपल्यामुळे काहीतरी मदत होईल किंवा आपल्या वागण्यामुळे ज्या समोरच्याच्या चेहऱ्यावरती आनंद हसू येत असेल तर हे कार्य करावं. हे कार्य बाबांनी केलं म्हणून हा कार्याचा गुणगौरव आहे. मग बाबांचं हे कार्य पाहून मला असं म्हणावं वाटेल, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, शेवट हा गोड, तुलसी इस संसार में पांच रत्न है सार, तुलसी इस संसार में पांच रत्न है सार, संत समागम हरि कथा
संत समागम हरे कथा दया धर्म उपकार 5 गोष्टी तुलसीदासजींनी सार सांगितल्या. संत समागम हरी कथा दया धर्म आणि उपकार या गोष्टी परोपकारी आहेत. हे जीवन जगावं, परोपकारानं आनंदानं सुखानं समाधानानं जगावं. मी सुरुवातीला सांगितलं, कुठल्या घरात कुळात जन्माला यायचं, कधी मरायचं आपल्या हातात नाही, पण आहे ते आयुष्य किती सुंदर जगायचं. ज्ञानोबरायांच्या विचारांनी जगायचं, तुकोबरायांच्या आदर्शाने जगायचं आणि आपलं जीवन हे फुलाच्या सुगंधाने दरवळावं, असं आनंदी आणि प्रसन्न आपलं जीवन असावं. असो पुनश्च एकदा सर्वांना वंदन. या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री हरिभक्त पारायण परमार्थ प्रेमी आमचे काशीनाथ भाऊ पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुनाथ भाऊ दळवी दादांनाही वंदन. आपणा सर्व मायबाप श्रोत्यांची भेट दर्शन दादांमुळे घडून आली. पुनश्च एकदा सर्वांना वंदन. आपल्या जीवनाचा हाच हेतू आहे. जे मिळवण्याकरिता संत आले, संतांनी ते मिळवला तो भगवंत. आपल्यालाही ते मिळवण्याकरिता आलं, जन्माला आलो. कर्मभोगाने तया ते भोगावया यावे देहा एका. पण देहाला आल्यानंतर हे भोगही संपतात भगवंताच्या कृपेनं आणि त्या भगवंताची प्राप्ती जर केली तर जीवनाची सार्थकता. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. त्या भगवंताची प्राप्ती जर केली तर आपल्या जीवनाचं सार्थक. आणि त्या भगवंतापर्यंत कसं जायचं, या संतांच्या विचाराने जायचं. ज्ञानेश्वरा